म्हटलं डॉक्टर राखी आज गुरुवारी आपल्याला काय करायचे सांगण्यासाठी आलेली आहे. आज आहे गुरुवार आणि त्याचबरोबर आज आहे कार्तिकी अमावस्या. आता हा महिना आपला संपतोय कार्तिकी आणि त्याची आज अमावस्या आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिला आपल्या सुरुवातीला आपल्याला सूर्याला जल द्यायचा आहे, गणेशजींना दुर्वा फुल व्हायचा आहे. आज गुरुवार असल्यामुळे लादी पुसताना हळद घाला, सूर्याला जल देताना हळद किंवा केशर घाला, दारामध्ये हळदीचे स्वस्तिक काढा, रांगोळी काढा. परत आपल्या सगळ्या देवांना हळदी कुंकू वाहून देणे, पिवळी फुलं अर्पण करा, कुलदेवतीला वेणी घाला, हळदी कुंकू वाहा. कारण कार्तिकचा आज अमावस्या आहे. काही लोक ओटी भरतात देवीची, तर आज नक्कीच ओटी भरा, खूप शुभ असतं. किंवा एखाद्या सवासिनीची ओटी भरता आली तर नक्कीच भरा. आज अमावस्या ही फार छान आहे. आजचा दिवसही शुभ आहे. तुम्ही चांगल्या ह्या अमावस्येचा हे करू शकतात. घरावर संध्याकाळी रात्री नारळ फिरवा, तो 3 रस्त्यावर फेका किंवा दारामध्ये फोडा. घरामध्ये मीठ मोहरी तुम्ही जर ठेवत असाल तर ते बदला. घराच्या दाराच्या बाहेरून तुम्ही नारळ उतरवू शकता किंवा मीठ मोहरी उतरवून ती तुम्ही बाहेर पाण्यामध्ये किंवा झाडामध्ये टाकून द्या. घरातल्यांची लहान मुलांची वगैरे आज नजर काढा, तव्यामध्ये ती नजर तडतडू द्या. जर तव्यात नाही टाकली तर तुम्ही पाण्यामध्ये सिंकमध्ये तुम्ही ती वाहून जाऊ द्या. जर तुम्ही घरात मीठ ठेवता ते मीठही बदलायचं. उद्या सकाळी तुम्ही बदललं तरी चालेल आणि ते तुम्ही तुमच्या फ्लॅशमध्ये टाकून द्या. आजचा अमावस्या आहे तर खूप असं दानामध्ये तुम्ही थोडं जर दिलं तर तुम्ही आज पिवळी फळं आहेत, पिवळ्या वस्तू आहेत, काही नसेल तर चहा, वडापाव, समोसे, भजी असं काहीतरी द्या. वर्कर्सला द्या, त्यांना दिलेलं चांगलंच असेल. आणि जर वस्त्रामध्ये तुम्हाला काय झालं तर आज पिवळ्या किंवा पांढरं वस्त्र तुम्ही कुणाला तरी दान करा. ते दान आपल्या पित्रांसाठी दान असतं, म्हणून पिवळं किंवा पांढरं तुम्ही करू शकता. संध्याकाळी दक्षिणेला दिवा पित्रांसाठी लावा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या, चुकभुलाची माफी मागा. अशा प्रकारची आज अमावस्या आहे आणि तुमचे काही विश असतील तर ते विश तुम्ही बोला. दाराच्या बाहेर मी नेहमी सांगते, दाराच्या बाहेर उभं राहायचं आहे. त्या हातामध्ये दालचिनीची पावडर घ्यायची, आपली विश बोला आणि घराच्या बाहेर फुकर मारून ती पावडर उडवा. जर तुम्हाला तसं नाही जमलं तर आकाशामध्ये पावडर उडवा, म्हणजे युनिव्हर्सलला तुमची विश कळते. अशा प्रकारे आज तुम्ही करू शकता. काही लोक लिहितात आपले 3 विश लिहायच्या रात्री आणि ते आपल्या घडी भरून आपल्या दक्षिण पश्चिम दिशेला तुम्ही ठेवा आणि ती विश पूर्ण होईपर्यंत तिथे राहू द्या आणि त्याच्यानंतर मग ती विश पूर्ण होते पुढच्या अमावस्येपर्यंत. तर ते चिट आहे ती तुम्ही तुमच्या गार्डनच्या मातीमध्ये पुरा किंवा पाण्यामध्ये वाहून टाका. अशा प्रकारे तुम्ही हा विश सुद्धा करू शकता. या छोट्या छोट्या रेमेडीज आहेत, फार महत्वाच्या असतात आणि त्याच्यामुळे तुमचे खूप चांगले. तर उद्या सकाळी लादी पुसताना मीठ घालून सगळं लादी पुसा आणि नंतर तुम्ही गुलाबजल तुम्ही घरामध्ये शिंपडा. अशा प्रकारे उद्या सकाळची शुद्धता सुद्धा करायची आहे. हा आहे आपला गुरुवार. श्री स्वामी समर्थ.